नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान भाग 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 हा तिसरा टॉपिकमध्ये आपण यापुढं एकपेशीय सजीवांमध्ये घडून येणारे प्रजनन हा भाग अभ्यासणार आहोत. या मागील लेक्चरमध्ये आपण अलैंगिक प्रजनन म्हणजे नेमकं काय ते अभ्यासलेलं आहे. आता आपण अलैंगिक प्रजनन एकपेशीय सजीवांमध्ये कोणत्या पद्धतीने घडून येते आणि ते कोणते सजीव या पद्धतींचा अवलंब करतात, तसेच अलैंगिक प्रजनन बहुपेशीय सजीवांमध्ये कसे घडून येते हे आपण पाहणार आहोत. एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन हे 3 पद्धतीने होतं. त्यातील पहिली पद्धत द्विविभाजन आज आपण अभ्यासणार आहोत. द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन अशा 3 पद्धतीनं एकपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन घडून येतं. त्यापैकी द्विविभाजन हे आता आपण अभ्यासूया. तर द्विविभाजन ही प्रक्रिया ही अलैंगिक प्रजननाची प्रक्रिया ही कोण फॉलो करतं किंवा कोणामध्ये घडून येते बघा. तर ही प्रक्रिया आदिकेंद्रकी सजीव म्हणजे जीवाणू, आदिजीव म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, दृश्यकेंद्रकी पेशीमधील तंतुकणिका आणि हरित लवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. म्हणजे कोणकोणते सजीव अलैंगिक प्रजनन करतात याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल. पहा कोण कोण करतात. तर आदिकेंद्रकी सजीव, जीवाणू, आदिजीव, पॅरामेशियम, युग्लिना, दृश्यकेंद्रकी पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही द्विविभाजन पद्धतीने काय करतात, इथं प्रजनन करत असतात. या प्रकारात जनक पेशींचे 2 समान भाग होतात. द्विविभाजन नावामध्ये दिसते की एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात. यामध्ये 2 समान भाग होतात आणि 2 नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने घडून येते. सूत्री विभाजन आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या जी जनकामध्ये जेवढी आहे तेवढीच नवीन तयार झालेल्या पेशींमध्ये असते. आता इथं ज्या वेळेला एका पेशीपासून 2 जीव निर्माण होतात त्यावेळेला त्याच्या विभाजनाचा जो अक्ष आहे तो वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ अमिबा याला विशिष्ट आकार नाही, त्यामुळे कोणत्याही अक्षातून तो विभाजित होऊ शकतो, म्हणजे कसाही विभाजित होतो. परंतु याच्यामध्ये याला साधे द्विविभाजन म्हणतात. अमिबाचा आकार कसा आहे, अनियमित आहे आणि त्याच्यामुळे तो कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून अमिबाचं जे द्विविभाजन आहे ते साधं द्विविभाजन आहे. तसंच पॅरामेशियम याच्यामध्ये आडवे द्विविभाजन दिसून येते बघा. आता इथं साधे द्विविभाजन अमिबामध्ये दिसलेलं आहे. एका पेशीपासून 2 पेशी तयार झालेल्या आहेत आणि या कोणत्याही अक्षातून तो अमिबा विभाजित होऊ शकतो, म्हणून याला साधे. आता या ठिकाणी पॅरामेशियम आहे. आता पॅरामेशियममध्ये आडवा अक्ष आहे बघा. आडव्या अक्षातून पॅरामेशियमचे 2 भाग इथं तयार झालेले आहेत, त्यामुळं याला आडवे द्विविभाजन असं म्हटलेलं आहे. युग्लिना हे जे आहे, ही वनस्पती जी आहे याच्यामध्ये उभ्या अक्षातून इथं युग्लिनाचं विभाजन आपल्याला झालेलं दिसतंय. उभा अक्ष आपल्याला दिसतोय की अशा पद्धतीनं या ठिकाणी 2 उभ्या अक्षातून 2 युग्लिना तयार झालेल्या आहेत, त्यामुळं इथं उभे द्विविभाजन आपल्याला झालेले दिसून येते. आता हे द्विविभाजन ही अलैंगिक प्रजननाची पद्धत कधी अवलंबली असते, ज्या वेळेला अनुकूल परिस्थिती असते त्यावेळेला. म्हणजे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यांना अनुकूल परिस्थिती आहे प्रजननासाठी. म्हणजे काय, भरपूर अन्न, भरपूर पाणी, योग्य तापमान ज्या वेळेला उपलब्ध असेल त्याच वेळेला इथं हे सजीव अशा प्रकारचं द्विविभाजन करतात. बघा याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. द्विविभाजन म्हणजे काय असंही विचारलं जातं किंवा या आकृत्या दिल्या जातात, याला नावं नसतात. ही प्रक्रिया ओळखा आणि ह्या प्रक्रियेचं नाव लिहा, कोणामध्ये घडून येते ते लिहा. म्हणजे ही असेल तर साधे द्विविभाजन आहे, हे आडवे पॅरामेशियममध्ये घडून येतं किंवा उभे युग्लिनामध्ये घडून येतं. असे विविध प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. तर एकपेशीय सजीवांमधील पहिली प्रक्रिया अलैंगिक प्रजननाची द्विविभाजन आपण बघितलं. हे द्विविभाजन कोणामध्ये घडून येतं हे सुद्धा पाहिलं. आता दुसरी प्रक्रिया आपण पाहणार आहोत, बहुविभाजन. आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ही
अमिबामध्ये घडून येते बघा. याच्यामध्ये अमिबा आणि तत्सम एकपेशीय आदी जीव, अमिबासारखे इतर आदी जीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीनं अलैंगिक प्रजनन करतात. अनुकूल वातावरणामध्ये द्विविभाजन पद्धतीनं अमिबा प्रजनन करतो. परंतु वातावरण प्रतिकूल नसेल, म्हणजे अन्न पुरेसे नसेल किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असेल, पाणी नसेल, जास्त तापमान किंवा कमी तापमान असेल, अशा परिस्थितीमध्ये, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अमिबा छद्मपाद तयार करत नाही. तो आपले हालचाल थांबवतो, बाहेरचं आवरण थांबवतो, गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो आपल्या पेशी पटलाभोवती. आणि अशा कवचबद्ध अमिबाला, कवच जे तयार झालेलं आहे त्याला, त्या सजीवाला पुटी असं म्हणतात, म्हणजे पुटी तयार होते. एकदा का पुटी तर तयार झाली तर आतल्या केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते. एका केंद्रकाची अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही हळूहळू विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. ते आतच राहतात. आता प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते पुटीमध्येच राहतात. आतमध्ये विभाजन होऊन ते तसेच टिकून राहतात. अनुकूल परिस्थिती आली, भरपूर अन्न, पाणी, योग्य तापमान उपलब्ध झाले की ती पुटी आहे, ती पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा तयार होतात. आता या प्रोसेसमध्ये बहुविभाजनाची जी प्रक्रिया आहे इथं आपल्याला स्पष्ट करून दाखवलेली आहे. पहा, इथं बहुविभाजनाची प्रक्रिया इथं आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करून दाखवलेली आहे. बघा, इथं ज्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती आहे त्यावेळेला आम्ही आपली हालचाल कमी करतो आणि आपले छद्मपाद याचा गोलाकार आकार देतो त्याला आणि कवच तयार करतो, त्याला पुटी असं म्हणतात. या कवचामध्ये आतमध्ये जो केंद्रक आहे त्याचं अनेक वेळा विभाजन होतं. पेशीद्रव्याचं सुद्धा विभाजन होतं आणि अनेक तयार झालेले केंद्रक हे पेशीद्रव्यातच राहतात. ज्याला अनुकूल परिस्थिती येते, भरपूर अन्न उपलब्ध होतो, त्यावेळेला ही पुटी फुटलेली आहे आणि यातून हे अमिबा बाहेर पडतात. हे जे विभाजन आहे याला काय म्हणायचं? बहुविभाजन. याच्यामधून एका अमिबापासून अनेक नवजात अमिबा तयार होतात, म्हणून याला बहु असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं प्रश्न आहे बघा, विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशींचे अस्तित्व राहते का? तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जनक पेशींचं अस्तित्व राहत नाही. जनक पेशीपासून नवीन पेशी तयार होतात. जनक पेशी त्या पूर्वीच्या असत नाही. इथं जे नवीन अमिबा तयार झालेले दिसत आहेत, पण जुना अमिबा तुम्हाला इथं दिसणार नाही. म्हणजे विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशींचे अस्तित्व राहत नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच एकपेशीय सजीवांमध्ये तिसरी पद्धत जी आहे अलैंगिक प्रजननाची ती आहे कलिकायन. तर कलिकायन ही ईस्ट किंवा किण्व याच्यामध्ये घडून येतं. कृती आपल्याला सांगितलं की बाजारातून ॲक्टिव्ह किंवा ड्राय ईस्ट घेऊन यायचं आहे. एका चंचुपत्रामध्ये 50 मिली पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात 5 ग्रॅम हे ईस्ट टाकायचं आहे, 10 ग्रॅम त्याच्यात साखर टाकून चांगलं ढवळायचं आहे आणि ते 1 ते 1.5 तास मिश्रण उबदार ठिकाणी ठेवायचं आहे. नंतर त्या मिश्रणाचा एक थेंब काचपट्टीवर घ्यायचा, त्याच्यावर आच्छादन काच टाकून ते संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली तो पाहायचा आहे. तर त्यावेळेला तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये किण्वाचं विभाजन होताना दिसेल आणि ह्या विभाजनाला मुकुलायन किंवा कलिकायन असं म्हटलेलं आहे. आता इथं अनेक किण्व पेशींना एक छोटीशी कलिका दिसेल बघा, एक कलिका तयार झाल्यासारखी आपल्याला दिसते इथं. आणि या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करतात. इथे या ठिकाणी 2 केंद्रके तयार झालेली आहेत बघा. किण्व पेशी, या पेशीला जनक पेशी म्हणतात. या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो. हा फुगवटा म्हणजेच कलिका असते. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते आणि कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर तो जनक पेशींपासून वेगळी होते आणि स्वतंत्र असा नवजात किण्व पेशी इथं वाढू लागते. म्हणजे आपण आत्ता अलैंगिक प्रजननाची तिसरी पद्धत
एकपेशीय सजीवांमध्ये आपण पाहिली कलिकायन किंवा मुकुलायन. म्हणजे एकपेशीय सजीवामध्ये अलैंगिक प्रजननाच्या 3 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे द्विविभाजन, दुसरी बहुविभाजन, तर तिसरी पद्धत आहे ती म्हणजे कलिकायन.